तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपल्याला जायचं होतं फिरायला। मग काय आपल्या भावानं बोलावली होती की आज पुण्याची गँग, तर म्हटलं त्यांना दाखवू आज सातारची हवा। मग आधी गेलो पेट्रोल पंपावर, मस्तपैकी 600 रुपयाचं पेट्रोल टाकलं, टाकी गेली आपली फुल। आता म्हटलं थेट जावं, मग त्यात आलो की आपण सज्जनगडच्या घाटावरती। तिथून म्हटलं आपल्याला तर काय उशीर होतोय, मग वाजले 2। मग म्हटलं जावं आपण लवकर जरा। मग काय आपले भाऊ होते की काय 3 भाऊ। तर भावांनो बघा, केळवली या ठिकाणी पाहण्यासाठी पुण्यावरून माणसं येतात। मग बघा भावांनो, आपला सातारा जिल्हा कुठं पोचला इथे। इथं बघा ही पोरं बसली होती क्रिकेट खेळत। मग भावाला आपल्या म्हटलं जरा गाडी थांबव इथं, वाईट जरा आपण पण खेळून जाऊया। तर माझ्या शेजारी एक होता भाऊ, तो म्हटला जरा आम्हाला पण दाखवा वाईट जरा। मग काही बघा आपली गँग बसली होती क्रिकेट खेळत, तर वेदांत आला बॅटिंगला। आता म्हटलं जरा वाईचं बघावं कसं खेळत होती। मग काय हे जर बघा 2 बॉल गेले डॉट। तर आम्ही इथं आलो, म्हणजे भावांना खूपच भारी वाटलं। पोरं लागले की हात वरती करा। जरा या भावापाशी गेलो, त्याला वाईट जरा नाव विचारलं। या आपल्या भावाचं नाव आहे शंतनू बघा। हा बघा ह्यो रील स्टार आहे, तर याला फॉलो करा इन्स्टाला। त्याला म्हटलं असाच प्रयत्न करत राहा भावा, थोडं यशस्वी होतील। आपल्याला म्हटलं झाला होता उशीर, मग भावांना हात मिळावला जरा भावांना बघितलं क्रिकेट खेळताना, तर मग काही लहानपणीची आठवण झाली। मग म्हटलं झाला होता उशीर आज, तर मग गाडी काढली आणि निघालो। भावानं जर इथं आलं ना तुम्ही 100% इकडं तुम्ही याच। केळवली असं ठिकाण आहे ना भावांनो, खूप भारी। मग काय थोड्या अंतरावर आलो, दिसला आम्हाला तलाव। तर म्हटलं जरा फोटोशूट तर केलंच पाहिजे। तर वेदांत भाऊंना म्हटलं काढाचा जो मास्क, हा बघा ही लोकेशन कसं आहे। मग भाऊ आपला काही थटत नव्हता, तर भाऊ आपला दाखवत होता व्हिडिओ कॉलवर। कोणाला दाखवत असेल ते कमेंट करून तुम्हीच सांगा। लागला भाऊ फोटो काढायला, तर भावाला म्हटलं आधी मजा घे आणि नंतर मग काढ फोटो। तर मग आपण पोचलो स्पॉटवर। आता तिथल्या बॅनरवर लिहिलं होतं इथनं 2 किलोमीटर चालत जायचं। आता तर आम्ही मागचा पुढचा न विचार करून चालायला सुरुवात केली। व्ह्यू म्हटलं ना खूपच भारी, तर म्हटलं जरा आपण पण बघावं जरा। ही गँग घेतली आमची बघा सगळी एकत्र, तर चालायला सुरुवात केली। तर चालत आलो किंवा जरा स्पॉटवर। इथनं अजून तर 1 किलोमीटर अजून राहिलं होतं। मग काही सगळे चालत गेलो एकत्र। थोड्याच अंतरावर गेलो की असा एक व्ह्यू दिसायला लागला। आता म्हटलं जवळ तर आलो याच आपण। इथून पहा 100 मीटर अंतरावर राहिलं होतं। मग भावांना म्हटलं आता काय जरा कष्ट थोडंफार केलंच पाहिजे ते। मग काय चालत आलो वरती। तर फायनली आपण ह्या ठिकाणावर पोचलोच। अशा तऱ्हेने जवळून पाहिलं की हे ठिकाण असं दिसतं पहा। भावांना आपल्याला तर खूप आवडला। केळवली जायचं तर ह्या ठिकाणावर नक्की पहा। हा आहे बघा सर्वात मोठा केळवली या ठिकाणावरचा धबधबा। आता तर आम्हाला झाली होती उत्सुकता पोहण्याची। मग लागलो की आम्ही रील काढायला। हे बघा अशी एक रील काढले, ते तुम्ही आता इंस्टाग्रामवर बघू शकता। मग जरा हळूहळू चालत जरा लेट जवळ गेलो धबधब्याच्या। भावांनो इथं येताना जरा सावधान मध्ये येत जावा, कारण काय विषय असतो, कारण की इथं आहे का नाही थोडंफार म्हणजे ते बघा पायाला फक्त चावले बघा कसं। तर म्हटलं प्रतीकला पण दाखवा। प्रतीकचं तर बघा तुम्ही, दोघांनी काही पायात चपल्या घातल्या नव्हत्या। मग काय भावांनी टाकल्या की उड्या पाण्यात पोहायला सुरुवात केली भावांनी। अशा तऱ्हेने आम्ही जरा थोडंसं पोहलो। मग काय भावांनो खूप एन्जॉय केला। मैत्री कशी असावी तर ही अशी, भावांनो कुणालाही न घाबरता बिनधास्तपणे जाणे। भावांनो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करा। धन्यवाद।